5,45,000 रुपये पहिल्या बॉडचं सगळं पहिल्याला 85 ते 75,000 रुपये दिले तुमचं सगळी बिलं काढली आणि आता जवळजवळ मला वाटतं 4,11,000 रुपये आमच्या काळात पाणी पुरवठा आणि पहिलं टक्के 5,500 रुपये. नागनाथ नगरच्या ग्रामसभेत झाला प्रचंड गोंधळ. विविध विषयांवरून झाली वादळी चर्चा. खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर येथे सरपंच सतीश निकम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ग्रामसभेत विविध विषयांवरून आक्रमक ग्रामस्थांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळामध्येच ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बॉडी बरखास्त करण्याची मागणी आक्रमक ग्रामस्थांनी केली. त्यामुळे आजची ग्रामसभा चांगलीच वादळी झाली. जिल्हा परिषद शाळेचे घसरलेली पटसंख्या आणि गुणवत्ता, नादुरुस्त रस्ते, रस्त्यावरील अतिक्रमणे, बोगस नळ कनेक्शन, अतिरिक्त पाणीपुरवठा कर्मचारी, स्मशानभूमीतील अपुऱ्या सोयीसुविधा यासह अनेक विषयांवर तसेच या ग्रामसभेस गैरहजर असणाऱ्या सदस्यांवरून ग्रामसभेत जोरदार वादंग झाला. ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली. मात्र सरपंच सतीश निकम यांनी सावध भूमिका घेत आक्रमक ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे देत शांत करत ग्रामसभा उरकली. प्रश्नांचा भडीमार आणि विविध प्रश्नांवर आक्रमक ग्रामस्थांमुळे या ग्रामसभेत जोरदार वादंग झाला. आता विषय झाला तसं फ्रेश जेवढं ती थांब सोडून तारेपुरतं दोन्ही गटात ठीक करून घेऊया आणि शाळेचं हनुमापण काम केलंय. ते हनुमापण काम केलेलं पहिलं व्हिडिओ संदीप पवार यांच्या सांगण्यानुसार आपली शाळा स्मार्ट विलेजमध्ये बसणार होती. ग्राउंडचा अजून अंदाजामध्ये कुशलचं पण पैशाला नाही आणि हनुमापण पैशाला नाही म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्रच्या पैशाने करायला लावलं होते. ती व्हिडिओ कसा पण करायला लावलं ते एक टेंडर थांबले आणि आता शौचालय जात आहे. आता लेडीज सर्कल मॅडम आहे तो महिला सदस्य आपल्या येतात. त्यांचं समजा वॉशरूमचा वगैरे काय प्रश्न आला तर त्यांना इथं करता येत नाही कारण पाणी नाही केलं त्याला पाणी नाही पाणी त्याला बार्डी भरून देतो आपण. विषय आहे जलवायू परिवर्तन बाबत चर्चा करणे. आपलं ऑफिसमार्फत पत्र झालं आहे. ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेत जलवायू परिवर्तन संबंधी सर्वांसाठी जलवायू संरक्षण व न्याय संबंधी ठराव घेण्याबाबत उपरोक्त विश्वासानुसरून एकता युनियन महाराष्ट्र नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी हवामान वाढ, बाष्पीभवन वाढ, पावसाचे महापुरे, वादळे, उष्णतेची लाट, जळीमुळे दुष्काळ अशा आपत्तीचा धोका वाढत आहे. त्यानुसार त्यावर उपाययोजना करण्यासाठी गाव पातळीवर ठराव घेणे, जनजागृती करणे, ऑगस्ट महिन्यात सभेत ठराव घेण्यात यावा. त्यानंतर पुढचा विषय घरपट्टी पाणीपट्टी वसुलीबाबत चर्चा करणे. आपल्या गावात आता गेल्या वेळेला साधारणतः 70% वसूल झालेला आहे आणि पाठीमागच्या लोकांची थकबाकी पण बऱ्यापैकी आहे. आपण आता सगळ्या जेवढे घरं राहिले तेवढ्या सगळ्या घरांच्या मोजण्या करून नवीन असेसमेंटमध्ये सगळ्या दुरुस्ती करून घेतलेल्या आहेत. आता फक्त पाणीपुरवठा नळ कनेक्शनच्या बाबतीत अजून काही तक्रारी आहेत. त्यासाठी परत एकदा त्याचा सर्वे करून नाही आपण आता नवीन फक्त एका कनेक्शन बाकीच्या आपली 4-5 कनेक्शन काय काय बंद आहे. बरोबर
आणि बापू वसुली पण 20 ते 22 लाख रुपये वसुली आपण मनाने नोंद केलेल्या आहे, आपण स्वतः सगळ्या घराचा नवीन आज करताना सर्वे केलेला आहे. सगळ्यांचे घरं मोजलेले आहेत, 100% घरं मोजले. सांगतो की एकान दुसरं तुमचं जर भांडणाचं वादावाचं कोर्ट केस असलं तर ती राहू शकते, तेवढं राहून राहिलेलं असेल. पण ज्याच्यात ती नाही तिची सगळीच 99% सगळ्यांची घरं मोजून घेतली.